नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा मी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते। तर आज मी आली आहे कर्नाटकातील बेल्लारी जिल्ह्यातील हंपी येथे। हंपी ऐकून तर सगळ्यांना माहितीच असेल, तर मी आज तुम्हाला दाखवते हंपीतील चिंतामणी मंदिर परिसर। पहिल्याच दिवशी मी इथे आली आहे। चला तर मग आपण आज जाऊन बघूयात। संपूर्ण परिसराची मी माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला देईनच। तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। इथे प्रभू श्री राम आणि लक्ष्मण पण इथे या परिसरात राहायचे। जेव्हा रावण सीता मातेला घेऊन गेलेले तेव्हा इथे श्रीराम थांबलेले आणि इथूनच सगळी त्यांनी प्लॅनिंग करून मग वानरसेना घेऊन ते लंकेला गेले। तर मी तुम्हाला सगळं सांगेन पुढे। हे मंदिर जे पहिलंच आहे ते काशी विश्वनाथ मंदिर आहे। इथे शिवाचे पंपा हे अवतार पुजलेले आहेत आणि हा मंदिराच्या समोरच मोठा उंच दीपस्तंभ आहे। पूर्ण दगडाचं सगळं इथे आहे। मंदिर, दीपस्तंभ सगळं हे पूर्ण दगडाचं आहे, कोरीव काम केलेलं। तुंगभद्रा नदीच्या काठावरच चिंतामणी मंदिर परिसर वसलेला आहे आणि आपण आता जाऊयात लक्ष्मी नरसिंह मंदिरामध्ये दर्शन घ्यायला। तर प्रवेशद्वारावरच तुम्ही संपूर्ण नक्षीकाम बघू शकता, किती सुंदर आहे। आपण पाया पडून आत जाऊयात। एकदम थंडगार वातावरण आहे आतमध्ये। पूर्ण दगडाने बनवलेलं हे मंदिर आहे। दगडामध्ये हे कोरीव काम सगळं केलेलं आहे। तर आपण दर्शन घेऊयात। ही अशी सुंदर अशी मूर्ती आहे, लक्ष्मी नरसिंह बघू शकता तुम्ही। एका साईडला गणपती बाप्पा पण पूजलेले आहेत। तुम्हाला पाठीमागून तर आवाज येतच असेल, तर इथे मंदिरात काही लोक बसून मंत्राचा जप करत आहेत। तर त्या जपाच्या आवाजाने पण एकदम प्रसन्न वाटतंय। मंदिरामध्ये एकदम थंडगार वातावरण आहे आणि हे मंदिराचं तर कोरीव काम तुम्ही बघू शकता। तर इथून आपण पुढे जाऊयात, ज्या ठिकाणी प्रभू श्री राम यांनी वालीचा वध केला होता आणि जिथे बसून लंकेला जायचं प्लॅनिंग केलं होतं, ते ठिकाणं आपण पुढे जाऊन या व्हिडिओमध्ये बघूयात। बघा, इथे याच ठिकाणी प्रभू श्री राम यांनी वालीचा वध केल्यानंतर इथे येऊन सुग्रीव, जापवता, लक्ष्मण आणि श्री हनुमानजी आणि रामजी इथे सगळेजण बसून त्यांनी इथून वानरसेना लंकेला घेऊन जायचं प्लॅनिंग केलं आणि इथून तुळशीमाळा गळ्यात घालून ते इथून लंकेला निघून गेले। आणि इथे या ठिकाणी जे तुम्हाला पायाचे ठसे दिसत आहेत तेच श्री प्रभू राम यांचे आणि त्या दुसऱ्या साईडला लक्ष्मण यांचे ठसे आहेत। आणि इथूनच उभं राहून श्री प्रभू राम यांनी वाली आणि सुग्रीव यांच्यात जी लढाई झालेली, या समोरच्याच परिसरात जे डोंगर आहेत त्याच्यातच त्या दोघांची लढाई चालू होती आणि तेव्हाच इथे उभं राहून श्री प्रभू राम यांनी वालीला बाण मारून त्याचा वध केला होता।